हॅलो, हा नमस्कार सर. आवाज हो येतो आता? नमस्कार. हो येतो, येतो. ओके. तर व्हेरिकोवेन्ससाठी औषध घेतलं होतं आणि भगंदरसाठी ना? हो, हो. ओके. तर काय रिझल्ट आहे? कोणासाठी घेतलं होतं? माझ्यासाठी सजावटी. बरं. वय किती आहे तुमचं? वय आता 39. 39. ओके. काय रिझल्ट आहे त्याचा? रिझल्ट चांगला येतोय. म्हणजे पहिल्यापेक्षा मला त्रास कमी व्हायला लागला आता. कमी झालाय ना? हो, हो. ओके. नसांचा काही तो व्हेरिकोवेन्सचा प्रॉब्लेम होता तो झालाय क्लिअर? नाही तो नाही क्लिअर झाला. ते अजून आहेच. आहे ना? कारण माझं माझं काम काय माहितीये, की 12 तास उभं राहायचं काम असतं आम्हाला. हा, बरोबर. ओके. त्याच्यामुळे जरा ते वेळ लागेल. ते वेळ बोलले होते मला. हो, हो. घेत नाही. पण तरी आराम आहे ना त्याच्यामध्ये? हां, थोडं पहिल्यापेक्षा ठीक आहे. पहिल्यापेक्षा जे 4 आणि 8 हे आहे ना? आराम. हां. ओके, ओके. नाही ठीक आहे. चांगली गोष्ट आहे. फक्त भगंदरचा जास्त फरक पडला, पण ह्याचा आपला व्हेरिकोस वेन्सचा थोडा वेळ लागणार कारण तुमचं वेळ लागतो. उभा राहून काम आहे ना? हो, काम रोज तसंच आहे आमचं. बरोबर. भगंदरचा काय प्रॉब्लेम होता तुम्हाला आधी? आधी म्हणजे साधा मुळव्याध होता. तो त्यानंतर तिकडे असा भगंदरवर गेला तो. बरोबर. पहिला तो ते साधा पस होता. वगैरे यायचा का? नाही फोड व्हायचा आणि फुटायचा तो. बरोबर. पाणी वगैरे निघायचं त्याच्यातून. हो, हो. ओके. तो प्रॉब्लेम क्लिअर झालाय का आता तो? हो, तो क्लिअर झालाय प्रॉब्लेम. ओके, ओके. हां. नाही, चांगली गोष्ट आहे. आणि कितीतरी भगंदरचा किती टक्के आराम वाटतो? भगंदरचा जवळ 70% वाटतो. 70% ना? हां आणि व्हेरिकोसचा 25%. 25% व्हेरिकोसचा जरा वेळ जाईल म्हणतात. कारण वेळ ते जाणार. तुमचं जर आरामाचं काम असेल ना, थोडा आराम भेटला ना नसांना, की मग कसं हो. लगेच रिकव्हर होऊन जातं. बरोबर, बरोबर. थोडा आराम हो. नाही ना तुमचं, त्यामुळे हो, उभ्याने हो. काम आहे. तर नसांना ताण पडतो भरपूर. हो आणि मी एक विचारायचं होतं तुम्हाला. बोला ना. माझा एक मित्र आहे आमच्याच कामावरचे. आता हं. आमचं काम कसं लोखंड वगैरे उचलायचं काम असतं. बर. हां, म्हणजे मोठमोठे लोखंड वगैरे ते काय उचलायचं काम, चालायचं काम आमचं. ट्रॅकवर रेल्वेचे ट्रॅक असतात ना, हा, हा. त्याच्यावरचं काम, उन्हामध्ये काम आहे, चालायला लागतं, काय लागतं. असं झालंय की मणक्यामध्ये त्यांच्या हे झालंय म्हणजे नसा अडकली त्यांची ओके, ओके. आणि त्याच्यामुळे ते आता जागेवरच बसलेत. बेड रेस्ट त्यांना सांगितले, 1 महिन्यापासून घरी आहे. ओके. तर त्याच्यावर काय असेल त्यांची हो, हो, मिळेल मिळेल त्यांना पण आराम पण मिळेल त्यांना. ते ऑस्टिओपोरोसिस पावडर आणि तेल दिलं जाईल, होऊन जाईल त्याच्यात. असं होऊन जाईल ना. हो. आणि त्यांचे रिपोर्ट पाठवू का मग? हा, असतील तर उलट चांगलंच आहे. रिपोर्ट पाठवून द्या मला. रिपोर्ट ते MRI रिपोर्ट आहेत आणि त्यांचे अजून काय काढले ते तुम्हाला चालेल, पाठवतो मी. चालेल. व्हॉट्सअप करून द्या मला हो. रिपोर्ट, मग मी चेक करून सांगते. चालेल. चालेल. बाकी अजून कोणती घेतलेली आहेत आपल्याकडून औषधं? हो, अजून घेतली. आई-बाबांना घेतलं होतं. आईला मुलीसाठी घेतलं होतं. म्हणून मुलगी अशी लहान आहे ना, मुलगी. म्हणजे कडवट औषध होतं म्हणून खाऊ शकली नाही. वेट लॉसचं घेतलं होतं तिला. ओके, ओके. पण ती कसं ती खाऊ शकली नाही म्हणून जेव्हा औषधं हे झाली, काबरी पकडली नंतर. हा, ते दूध आहे ना, सॉरी, मध असतं ना, मध मिक्स करून घ्यायचं, म्हणजे कडू वगैरे काहीच नाही लागत. बरोबर. त्यांना सांगायचं तू मधामध्ये मिक्स करून घ्या गरम गरम पाण्यात, जसं चहा पितो ना तसं गरम गरम पाणी करून प्यायचं. ते रिझल्ट एकदमच छान आहे. 8 दिवसातच शरीर एकदम हलकं हलकं वाटतं त्याच्याने. हो. होऊन जात ते पण क्लिअर. समजा आता माझ्याकडे 2 राहिले ना. हॅलो मॅम. हा, माझ्याकडे नवीन असं म्हणजे पॅक बंद डबे आहेत. पण त्यांचं काही हे नाही ना होत, जर समजा नाही 5 वर्ष काही होत नाही. 5 वर्ष काही होत नाही. ठीक काही आहे. होत नाही. हो. चालेल, ठीक आहे. धन्यवाद. आपण कुठून बोलताय? मी विरारवरून बोलतोय, मुंबई. विरार. ओके, ठीक आहे. तरी भगंदरचा खूप छान रिझल्ट आहे. हो. तुमचे धन्यवाद बोलायला लागले पाहिजेत. एवढं औषध दिलात तुम्ही, तुमचे धन्यवाद. नाही, तुमची कृपा आहे. ते औषध तुम्ही व्यवस्थित कोर्स केला ना, त्याच्यातच समाधान आहे. व्यवस्थित म्हणजे तुम्ही कोर्स केला की तुम्ही रिकव्हर लवकरात लवकर होऊन जाल. आपली औषधं पण कायमस्वरूपी खायची गरज नाही. हो. पूर्ण कोर्स व्यवस्थित प्रॉपर झाला की आपल्याला पूर्णपणे मुळापासून समूळ नष्ट होतो प्रॉब्लेम. ठीक आहे. आपण विरारहून बोलताय ना? हो, विरारवरून. ओके, ओके. चालेल. धन्यवाद सर.